राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केली पंचायत समिती योजना। आता जर तुम्ही गावाकडे राहत असाल, तुम्ही शेती करत असाल, तर पंचायत समितीकडून तुम्हाला मिळणार लाखोंचा लाभ। पंचायत समितीमार्फत सर्व शेतकऱ्यांना 10 वस्तू मोफत मिळणार आहे। खरंच आता शेतकऱ्यांची लॉटरी लागली आहे। जर तुम्ही पंचायत समिती क्षेत्रात राहत असाल, जर तुमच्याकडे पंचायत समिती असेल, तर तुम्हाला शेतीसाठी अवजारे मिळणार, त्याचबरोबर कर्ज योजना मिळणार, तर याचबरोबर मोफत 1 लाख रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी आता मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण गरजा भागवण्यासाठी पंचायत समितीमार्फत महाराष्ट्र सरकारने एक प्रकारची वेगळी योजना सुरू केली। आता ज्याच्या अंतर्गत शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना पाणी द्यायला प्रॉब्लेम येत असेल, त्यांच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम असेल, तर पंचायत समितीमार्फत डिझेल पंप देण्यात येणार। 5 HP चा डिझेल पंप आता तुम्हाला मिळणार आहे। आता जर तुम्ही शेतकरी असाल, जर तुमच्याकडे लाईटीचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला 5 HP चा डिझेल पंप मिळणार। आता हा मिळण्यासाठी थोडासा वेगळा अर्ज करायचा आहे। त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा पिकं झाकण्यासाठी ताडपत्री लागत असते, तर ही ताडपत्री घेण्यासाठी देखील पंचायत समितीतून आता पैसे मिळणार आहेत। 5 HP चा डिझेल पंप, ताडपत्रीचे पैसे, अशा महत्त्वाच्या 2 गोष्टी तर आहेत, पण याचबरोबर 8 गोष्टी आता फ्रीमध्ये मिळणार आहे। ज्याच्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा, कशा पद्धतीने हे सगळे योजनांचे पैसे तुम्हाला मिळवायचे, सगळं सविस्तर जाणून घ्या। तिसरी योजना अशी आहे की तुम्ही टोमॅटो, बटाटा अशा प्रकारचे पिकं बाजारात जर न्यायचे असतील, तर याला कॅरेट लागत असतात, तर हे प्लॅस्टिकचे कॅरेट घेण्यासाठी देखील पंचायत समितीकडून तुम्हाला आता पैसे मिळणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं, हे कॅरेट घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नसतात, मग ते इकडून तिकडून उसते घेण्यापेक्षा पंचायत समितीकडून पैसे मिळणार। फक्त यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा, कशा पद्धतीने हे सगळे पैसे मिळवायचे, सगळं सविस्तर तुम्ही जाणून घ्या। जर तुमच्या आसपास पंचायत समिती असेल, तर तुम्हाला शेतकऱ्याला बऱ्याच वेळा काय होतं, विहीर लांब असते आणि विहिरीतून शेतीत पाणी आणण्यासाठी पाईपलाईन लागते, तर ही पाईपलाईन आता 2.5 इंचाची पंचायत समितीकडून मिळणार आहे। फक्त यासाठी काही निकष, अटी, पात्रता असणार आहे, काही कागदपत्र वेगळी लागणार आहे, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। पहा, नांगरणीसाठी ट्रॅक्टर भाड्याने आणण्याचा खर्च जर तुम्हाला वाचवायचा असेल, तुम्हाला अवजार हवा असेल, तर अवजारासाठी देखील अनुदान मिळणार। फवारणीसाठी बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंच मिळणार। लॅपटॉप, तुमचा जर मुलगा शिक्षणाला जात असेल, तुम्हाला लॅपटॉप मिळणार। घरात दळण्यासाठी पिठाची गिरणी मिळणार, झेरॉक्स मशीन मिळणार। तर अशा जवळपास 25,000 कोटी रुपयांची तरतूद खास गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे। जर तुम्ही गावात राहत असाल, पंचायत समिती क्षेत्रात राहत असाल, तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर आली आहे, कारण की पंचायत समितीने खास शेतकऱ्यांसाठी, खास गावात राहणाऱ्या लोकांसाठी नव्या योजना सुरू केल्या, ज्याच्या अंतर्गत 10 वस्तू आता शेतकऱ्यांना मोफत मिळणार, लाखोंचा लाभ आता मिळणार आहे। पंचायत समितीमार्फत आता ही जी योजना सुरू झाली आहे, हिचा लाभ घेण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा, बँक खाते द्यायचे पैसे कशा पद्धतीने येतात, कुठे कोणते कागदपत्र जमा करायचे, सगळं सविस्तर जाणून घ्या। पहा, केंद्र सरकारच्या योजना असतात, राज्य सरकारच्या योजना असतात, पण पहिल्यांदा पंचायत समितीमार्फत एक वेगळी योजना सुरू करण्यात आली आहे आणि ज्याच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना या 10 वस्तू मोफत मिळणार आहे। त्यामुळेच या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही पाहायचा आहे, कारण की व्हिडिओमध्ये सर्वात आधी आपण योजना कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या कोणत्या वस्तू तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत, पंचायत समितीच्या माध्यमातून हे पैसे डायरेक्ट बँक खात्यात तुमचे कशा पद्धतीने येणार आहेत, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणते कागदपत्र द्यायचे आहेत, कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। पहा, जर तुम्हाला या 10 वस्तूंची गरज असेल, तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही लक्षपूर्वक पाहत राहा। तर पहा, आधी सांगितल्याप्रमाणे 10 ते 12 वस्तू तुम्हाला पंचायत समितीमार्फत आता मिळणार आहे। म्हणजे डिझेल पंपापासून तर तुमच्या मुलांच्या लॅपटॉपपर्यंत, तर आपल्या महिलांच्या पिठाच्या गिरणीपर्यंत, तसेच पिकं झाकण्यासाठीच्या ताडपत्रीपर्यंत सगळं सविस्तर तुम्हाला त्या ठिकाणी आता मिळणार आहे। पहा, योजना जवळपास 9-10 योजना आहे। पहिल्या योजनेत 5 HP चा डिझेल पंप, दुसऱ्या योजनेत ताडपत्री, असं वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला गांडूळ खत निर्मिती करायची, जैविक खत निर्मिती करायची, कीटकनाशक खरेदी करायचे, याच्यासाठी देखील भरघोस मदत आता मिळणार आहे। पहा, आता तुम्हाला प्रत्येक योजनेची टप्प्याटप्प्याने माहिती त्या ठिकाणी देणार आहे। माहिती दिल्यानंतर तुम्हाला, कारण कसं आहे, प्रत्येक योजनेचा लाभ वेगवेगळ्या प्रकारे देण्यात येतो, त्यामुळे सगळ्या योजना लक्षपूर्वक ऐकून घ्या। कोणती जरी गोष्ट तुम्हाला लागत असेल, तर वेगळा अर्ज तुम्हाला करावा लागणार। आता पहा, पहिली योजना जी आहे, पहिल्या योजनेमध्ये तुम्हाला 5 HP चा डिझेल पंप मिळणार आहे। 5 HP चा डिझेल पंप जो आहे, तो सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार होता। बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतं की लाईटीचा प्रॉब्लेम असतो, सोलर बसवणं शक्य नसतं, तर 5 HP चा डिझेल पंप खरेदीसाठी थेट आर्थिक मदत तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। तुमचं पीक पाण्याअभावी जळणार नाही, तर अशी काळजी सरकारच्या माध्यमातून घ्यायची। आता डिझेल पंप तुम्हाला लागत असेल, तर कसा अर्ज करायचं ते पुढे सांगतो। त्याचबरोबर 20 किलो क्षमतेचं कॅरेट दिलं जाणार। पहा, 20 किलो क्षमतेचं कॅरेट तुम्हाला टोमॅटो किंवा बटाटे नेण्यासाठी त्या ठिकाणी दिले जाणार।
ताडपत्री दिली जाणार, 2.5 इंचची PVC पाईपलाईन तुम्हाला दिली जाणार, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप मिळणार. आता बा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमचा मुलगा किंवा मुलगी जर शिकत असेल, कुठेतरी शिकत असेल, तर क्रांतीज्योती सावित्री फुले योजनेअंतर्गत 7वी ते 12वी शिकणाऱ्या मुलांना कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी 4,000 रुपये, MSCIT सारखे कोर्स पूर्ण करण्यासाठी 3,500 रुपये मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महिलांसाठी, म्हणजे ज्या महिलांना 4 व्हीलर गाडी शिकण्याची इच्छा आहे, ज्यांना आत्मनिर्भर बनायचं आहे, ज्या महिलांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्यांना 4 चाकी वाहन चालवण्याचा कोर्स, सरकार त्यासाठी 3,000 रुपयाची मदत करणार. पहा पुढे आता घरातल्या गरजू आणि हुशार मुलांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत तुमच्या मुलांना 5,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार. ज्या महिलांना घरी बसून व्यवसाय करायचा, त्यांना पिठाची गिरणी किंवा शिलाई मशीन मिळणार आहे. तुमची मुलं जर जिल्हा परिषद शाळेत जात असतील, त्यांना सायकल हवी असेल तर 4,500 रुपये किमतीची सायकल दिली जाणार. पहा, तुमचा दुधाचा व्यवसाय असेल, तो जर तुम्हाला वाढवायचा असेल, जर तुम्हाला एखादी गाय किंवा म्हैस खरेदी करायची असेल, तर तुम्हाला या एका योजनेअंतर्गत 50% अनुदानावर सर्व गाई म्हशी त्या ठिकाणी घेण्यासाठी पैसे देण्यात येणार. तुमच्या जनावरांना जर तुम्ही गोठा बांधला असेल आणि तिथे रबरी मॅट टाकायची असेल, तर रबरी मॅटसाठी 10 रबरी मॅट घेण्यासाठी सरकार 15,000 रुपयाची मदत जिल्हा परिषद निधी उपयुक्त साही पुरवठा योजनेअंतर्गत दिला जाणार. तुमच्या जनावरांना मुक्त संचार गोठा बांधायचा असेल, तर त्या खर्चासाठी आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही. मुक्त गोठ्यासाठी 15,000 रुपयाची मदत मिळणार. मुरघास युनिट बनवायचा असेल तर 15,000 रुपये, मिल्किंग मशीनसाठी 15,000 रुपये, कुक्कुटपालनासाठी 75% अनुदान मिळणार. आता या झाल्या सगळ्या योजना, पण यासाठी पात्रता काय, कोण लाभ घेऊ शकतो, काय कागदपत्र लागणार, पैसे कसे बँक खात्यात येणार, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आता आपण माहिती घेतोय. पहिलं आपण पाहिलं की शेतीच्या पंपापासून कॉम्प्युटरपर्यंत, महिलेच्या ड्रायव्हिंगपासून दूध काढण्याच्या मशीनपर्यंत सगळ्या गोष्टी पंचायत समितीमार्फत आता मिळणार आहे. मग पात्रता काय, पहिली अट, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक. 15 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रात राहत आहे याचा एक विशेष पुरावा द्यावा लागेल. उदाहरणार्थ तुमचं रेशन कार्ड किंवा तुमचं लाईट बिल द्यावं लागेल. दुसरी, वयाची अट, तुमचं वय 18 पेक्षा जास्त किंवा 60 पेक्षा कमी असावं. तुम्ही सरपंच किंवा ग्रामसेवकाचा दाखला लागणार आहे. वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र देखील चालू शकतं. तिसरी अट, मागील 3 वर्षात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसावा, म्हणजे तुम्ही फ्रेश लाभार्थी असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे, कारण की हे सगळे पैसे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात येत आहेत. तुमचा वार्षिक उत्पन्न 50,000पेक्षा कमी नसावं, 6 ते 7,000च्या आसपास असलं तरी चालणार आहे. कागदपत्र कुठले लागतात, आधार कार्ड आणि रेशन कार्ड, रहिवासी दाखला, 7/12 उतारा, 8 उतारा. म्हणजे जर तुम्ही शेतकरी असाल तर हे 2 कागदपत्र लागतील. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स यासाठी तुम्हाला लागणार आहे, कारण की हे पैसे सगळे बँकेच्या खात्यात येतात. पासपोर्ट आकाराचा फोटो, चालू मोबाईल नंबर, ईमेल ID लागतोय, शाळा सोडल्याचा दाखला आणि अपंग असाल तर त्याचं प्रमाणपत्र. आता अर्ज कुठं करायचं, तर अर्ज करण्याच्या 2 पद्धती, एक ऑफलाईन पद्धत आहे, एक ऑनलाईन पद्धत आहे. तुम्ही तुमच्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयात जाऊन योजनेचा अर्ज घेऊ शकता. अर्ज व्यवस्थित भरून त्याला सगळी कागदपत्र जोडून जमा करू शकता. ऑनलाईन पद्धत, तुम्ही या योजनांसाठी CSC केंद्रामध्ये किंवा आपले सरकार केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. तर आपण पाहिलं की तुमच्या दारात आता सरकार मोठ्या संधी घेऊन आले. शेतीसाठी, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पशुपालन अशा प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिलाय. गरज आहे ती एक पाऊल पुढे टाकण्याची. त्यामुळे थांबू नका, विचार करत बसू नका. आजच सगळी तुमची कागदपत्र जमा करा. आपल्या पंचायत समिती कार्यालयातून सगळ्या योजनांची सविस्तर चौकशी करा, कारण की ही ज्या योजना आहे तर या 1 जानेवारी 2025 पासून सुरू झाल्या आहे. आता म्हणजे योजना सुरूच आहेत, पण याचा माहिती नसल्यामुळे कोणी लाभ घेत नाही. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा, आपल्या हक्काचं अनुदान आपल्या खात्यात घ्या. सर्व योजनांची माहिती आपण आज संक्षिप्तरित्या दिली आहे. तुम्हाला कुठल्या योजनेची यापैकी डिटेल माहिती जर पाहिजे असेल तर नक्की कमेंटच्या माध्यमातून त्या योजनेचं नाव कळवा. आपण त्यावर डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करूया. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहे, तुम्ही पंचायत समितीच्या कुठल्या योजनेचा आतापर्यंत लाभ घेतलाय का, नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.